श्री स्वामी समर्थ। हा व्लॉग पौर्णिमेचा आहे। आमची पूर्ण फॅमिलीची ट्रिप निघाली होती की अक्कलकोट महाराजांच्या दर्शनासाठी। तुम्हाला या व्लॉगमध्ये सोलापूर ते अक्कलकोटचाच रोड दिसेल, कारण आम्ही सोलापूर ते अक्कलकोट असाच प्रवास केला होता। आणि आता आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोहोचलो। मी अक्कलकोटला ॲक्च्युली 2-3 वर्षांपूर्वी भेट दिली होती, त्यानंतर मी आत्ता भेट देते। तर त्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि तुम्ही इथे बघू शकता की ॲक्च्युली त्या दिवशी किती गर्दी होती। आणि इथं एंट्री केल्यानंतर ना आपल्याला इथं वेगवेगळे स्टॉल्स बघायला मिळतील। जसं की काही स्टॉल्समध्ये समर्थांच्या प्रतिमा आहेत, काहीमध्ये लेकरांची खेळणी आहेत, काही ठिकाणी ग्रंथ आहेत। स्टॉल्समध्ये जसं की देवपूजेला जे सामान लागतं, चंदन, दिवे, घंटी, उदबत्ती, धूप, तर यांसारखे सामान पण तिथं अवेलेबल होते। आणि प्रत्येक स्टॉलमध्ये तिथं व्हरायटी होत्या, प्रत्येक गोष्टीत तिथं व्हरायटी होत्या। इथे समर्थांच्या मूर्तीची पण व्हरायटी भरपूर होत्या, जसं की पितळेची मूर्ती, संगमरवरी मूर्ती, अशा अनेक प्रकारच्या इथं व्हरायटी अवेलेबल होत्या। साईज अवेलेबल होते, लहान मोठे, तुम्हाला जसे हवेत तसे। शंख होते। स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा तुम्हा सर्वांवरती नेहमी राहू देत। तुम्ही तुमचं चांगलं कर्म करत जावा। आणि जसं की समर्थ म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर आपण आपले चांगले कर्म करत जावा। समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत, ते नेहमी आपल्याला मार्ग दाखवत आहेत। पण जेवढं मला शक्य होईल तेवढं मी प्रयत्न केला रेकॉर्ड करण्याचा, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आतमध्ये समर्थांचा पलंग आहे, पादुका आहेत, आणि तिथं आतमध्ये समर्थांची एक प्रतिमा आहे, जी प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवली आहे। ती पण खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे। त्यानंतर आम्ही अन्नछत्र गाभाऱ्यात गेलो, आणि गाभाऱ्यात पण अगदीच खूप लाईन होती, रांगा होत्या। त्यानंतर आम्ही विचार केला की आपण बाहेरच जेवण करूयात। त्यानंतर आम्ही उसाचा रस घेतला, फॅमिलीसोबत काही फोटो क्लिक केल्या। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय बाय, आय लव्ह यू।